दिवाळी जवळ आली आहे। दिवाळीसाठी फटाके घेताय, थांबा आधी ही घटना पहा, ज्यात एका क्षणात तरुणाचा मृत्यू झाला। फटाके बाजूला राहिले। हे झालं असं की सगळीकडे उजेड, आनंद, गोडवे आणि उत्साहाचं वातावरण। रस्ते चमकलेले, दुकाने दिव्यांनी उजळलेली, पण काही वेळा असं होतं, हा आनंद, हा उजेड एका क्षणात काळोखात बदलतो। असा काळोख जो कधीच नाहीसा होत नाही। छत्रपती संभाजीनगरचे 3 तरुण, राज चेतन चव्हाण, सुमित साळुंखे आणि सोहन आहेरकर, तिघे मित्र, बालपणापासूनचे हसरे तरुण, स्वप्नांनी ओथंबलेले। दिवाळी जवळ आली म्हणून ठरवलं, यावेळेस काहीतरी भन्नाट घेऊया, सगळ्यांपेक्षा भारी फटाके। तिघे कारमध्ये बसले, पांढरी क्रेटा, हसणं, जोक्स, गाणी आणि गंगापूरकडे प्रवास सुरू झाला। रात्र होती 11:30ची, थोडं धुकं, रस्त्यावर फारशी वर्दळ नाही, पण गाडीत मात्र गोंगाट। फटाक्यांच्या किमतीवर चर्चा, कोणते फटाके जोरात फुटतात, कोणते कमी आवाजाचे। अरे यंदा 15,000चे तरी घेऊया ना। हो, राज म्हणतो तसं करूया, एकदाच ना दिवाळी येते। असं बोलत बोलत गाडी गंगापूरला पोहोचली। फटाके घेतले गेले, मोठ्या पिशव्या भरल्या गेल्या। कारमध्ये ठेवताना राज म्हणाला, अरे बघ, जास्त दाब पडू देऊ नको रे, फुटतील फटाके। हशा झाला, सगळं अगदी आनंदात झालं। गाडी स्टार्ट झाली आणि तिघे परत निघाले छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने। मागच्या सीटवर फटाक्यांच्या पिशव्या, सुगंध मिसळलेला, दारूच्या थेंबांचा आणि बारूदचा। पुढच्या सीटवर हसणं, संगीत वाजतंय, यावेळेस घरात दिवे लावून ठेवणारच नाही, बाहेरच सगळ्यांना दाखवणार आपण घेतलेले फटाके। सोहनच्या आवाजात तो उत्साह, ती स्वप्न अजूनही गुंजत होती। पण काही सेकंदात सगळं संपलं। एक आवाज, टायरचा मोठा स्फोट। गाडी डावीकडे झुकली, ब्रेक दाबला, पण उपयोग झाला नाही। गाडी भरधाव होती। रस्त्याच्या मध्ये 3, 4, 5 पलट्या घेतल्या आणि एक मोठा धडाम रस्त्याच्या खाली आपटली। शांतता, फक्त धूर, फक्त जळत्या वासाचा गंध। फटाक्यांचा आवाज सुरू झाला, पण यावेळी तो आनंदाचा नव्हता, तो होता मृत्यूचा स्फोट। रस्त्याच्या खाली कारचा चुराडा झाला होता, काचांचे तुकडे, फटाक्यांचे अवशेष आणि रक्ताने माखलेली जमीन। एक हात कारच्या बाहेर अडकलेला, दुसऱ्याचं डोकं स्टीअरिंगवर टेकलेलं। कुणीच हलत नव्हतं, फक्त गाडीतून येणारा धूर आणि फुटणाऱ्या फटाक्यांचा आवाज जणू स्वतःच दुःख ओरडून सांगत होते। थोड्या वेळाने एक रुग्णवाहिकेचा सायरन दूरवरून ऐकू आला। लोकांनी फोन केला होता, ढोरेगाव जवळ अपघात झालाय। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी नानीधाम यांच्या मोफत रुग्ण वाहिका सेवेचे पायलट संदीप त्रिंबके, बाबा कराळे आणि शुभम वाघमारे क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचले। अंधारात टॉर्चचा उजेड लावला, त्यांनी कारच्या काचा फोडल्या। श्वास घेतोय का? कोणीच उत्तर दिलं नाही। तिघांनाही बाहेर काढलं, रक्ताने माखलेले, तुटलेल्या शरीरासह, पण अजूनही दोघे जण श्वास घेत होते, हलकेसे। रुग्णवाहिका वेगाने निघाली छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडे। गाडीत शांतता, फक्त मॉनिटरचा आवाज। संदीप पुढे गाडी चालवत होता, पण मागच्या सीटवर त्याचा हात थरथरत होता। त्याला ठाऊक होतं, वेळ फारच कमी आहे। घाटी रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर धावले। स्ट्रेचरवर त्यांना आत नेलं। डॉक्टरांनी तपासलं, काही सेकंद पाहिलं आणि एकाच वाक्यात सर्व काही सांगितलं, एक जण गेला। 3 शब्द, पण त्या 3 शब्दांनी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला। आईचा आवाज थांबला, वडिलांचं छातीतलं धडधडणं थांबलं। दिवाळीच्या दिव्यांचा उजेड विझला, घरातला प्रत्येक कोपरा रिकामा झाला। त्या रात्री फटाक्यांचा आवाज चालूच होता, लोक आनंदात होते। कुणालाही माहीत नव्हतं की काही किलोमीटरवर एका आईचा मुलगा परत येणार नाहीये। फटाके घेताय, एकदा विचार करा, तुमच्या हातातली पिशवी उजेडासाठी आहे का की काळोखासाठी? एक क्षणाचा आनंद, एक दुर्लक्ष आणि कायमचं संपलेलं आयुष्य। मृत व्यक्तीचा मृत्यू अपघाती होता, ही खरी घटना आहे। सावध राहा, दिवाळीचा आनंद जपून साजरा करा, कारण काही वेळा एक छोटा स्फोट संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो।